श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। या वार्तापत्रात सातारा जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी घेतलेला सद्यस्थितीचा आढावा। सातारा जिल्ह्यातील 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीसाठीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेनं आता वेग घेतला आहे। या पालिकांच्या 10 नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदाच्या 132 जागांसाठी 759 उमेदवार रिंगणात आहेत। सातारा वगळता कराड, फलटण, म्हसवड, वाई, रहमतपूर, महाबळेश्वर, पाचगणी या पालिकात तसंच मेढा नगरपंचायतीत भाजपबरोबर महायुतीच्या घटक पक्षातच प्रमुख लढत होत आहे। या लढती काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर अनेक ठिकाणी चौरंगी होत आहेत। या निवडणुकात वर्चस्व राखण्यासाठी भाजपच्या 2, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 1 अशा 4 मंत्र्यांसह खासदार आणि आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। या निवडणुकीत सर्वच पालिकात महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं सक्षम पर्याय देण्यात कमी पडल्याचं दिसून येत आहे। या निवडणुकीत मतदार कोणाला कौल देतात यावर आगामी काळातील जिल्ह्यातील महायुतीसह महाविकासच्या आगामी राजकारणाची दिशा अवलंबून राहणार आहे। मतदारांचा कौल मिळवण्यासाठी प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू लागलं आहे। आगामी काळात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह इतर पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभांचं नियोजन करण्यात येत आहे। सातारा पालिकेच्या 50 नगरसेवक पदासाठी 169, वाईच्या 23 नगरसेवक पदासाठी 61, मलकापूरच्या 22 जागांसाठी 35, कराडच्या 31 जागांसाठी 109, फलटणच्या 27 जागांसाठी 78, पाचगणीच्या 20 जागांसाठी 83, महाबळेश्वरच्या 20 जागांसाठी 66, रहमतपूरच्या 20 जागांसाठी 42, म्हसवडच्या 20 जागांसाठी 49 तर मेढा नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात आहेत। अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी साताऱ्यात भाजपचे 3 तर मलकापूर इथं 6, मेढा इथं 2 तर वाई इथं राष्ट्रवादी गटाचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे। सातारा पालिकेच्या निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संयुक्तपणे उमेदवार दिले आहेत। या ठिकाणी दोन्ही राजांनी बंडखोरांना थोपवण्याचे मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना पूर्ण यश आले नाही। कराडमध्ये भाजप विरुद्ध स्थानिक लोकशाही आणि यशवंत आघाडीत लढत होत आहे। या ठिकाणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी ताकद पणाला लावलेली आहे। वाईत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये लढत होत असून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू खासदार नितीन पाटील यांनी पूर्ण ताकद पणाला लावली आहे। फलटणमध्ये आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या समर्थकात सरळ लढत होत आहे। इथं रामराजे यांचे चिरंजीव अनिकेतराजे हे शिवसेनेकडून तर माजी खासदार रणजितसिंह यांचे बंधू शमशेरसिंह भाजपकडून रिंगणात आहेत। त्यांच्यात नगराध्यक्ष पदासाठी सरळ लढत होत आहे। इथल्या निवडणुकीकडे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जास्तीचं लक्ष दिलं असल्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष इथं लागून राहिलेलं आहे। इथल्या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीचे उमेदवार देखील रिंगणात आहेत। रहिमतपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांनी एकत्र येत भाजपपुढे आव्हान निर्माण केलं आहे। म्हसवड इथं भाजप, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी यांच्यात तिरंगी लढत होणार आहे। या ठिकाणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पूर्ण ताकद लावली आहे। मलकापूर इथं राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत असून या ठिकाणी भाजपनं 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आणले आहेत। महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, भाजप तसंच स्थानिक आघाड्यात लढत होणार आहे। पाचगणीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांमध्ये लढत होत असून या ठिकाणी भाजपसह इतर प्रमुख अपक्ष उमेदवारांमध्येच प्रमुख लढती आहेत। पाचगणी आणि महाबळेश्वर इथंही पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष थोड्या प्रमाणात निवडणुकीच्या रिंगणात आहे। मेढ्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात प्रमुख लढत होत आहे। सर्वच ठिकाणी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षातच अटीतटीची लढत होत असून त्यात कोण बाजी मारणार हे येत्या 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे। एकूणच नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या या निवडणुका म्हणजे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांपूर्वी भाजपसह महायुतीतील इतर घटक पक्ष आणि महाविकास आघाडी यांचं शक्ती प्रदर्शन आणि अस्तित्व दाखवण्याची रंगीत तालीम ठरणार आहे। तर श्रोते हो, हे होतं सातारा जिल्ह्याचं वार्तापत्र। आमचे सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी गिरीश चव्हाण यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत। वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी। हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।